ऐक ना दादा, काम 2 मिनिटात येईपर्यंत ना बंद कर. मी पण मग ऐक ना, पण आम्हाला काम पण 2 मिनिटं पण आम्हाला परमिशन आहे का दुसऱ्याचं घर तोडायचं? बरं, दुसऱ्याचं घर तोडायचं, कोरेगाव पार्कला तोडायची परमिशन. ही झाडं आणि हे गवत रातोरात इथं अवतरलंय. उगवलेलं नाही बरं का, तर अवतरलंय. पुण्याच्या कोरेगाव पार्कमधल्या लेन नंबर 3 मध्ये हा चमत्कार पाहायला मिळतोय. ही झाडं जरी उंच वाटत असली तरी इथं ती उगवलेली नाहीत, वाढलेली नाहीत, तर रातोरात त्यांचं इथं रोपण करण्यात आलंय. हे गवत देखील इथं उगवलेलं नाही, तर रेडीमेड आणून या ठिकाणी एका अर्थाने चिकटवण्यात आलंय. त्यासाठी इथं मातीचा मोठा भराव टाकण्यात आलाय. त्यासाठी इथे आधी जो एक कठडा होता तो तोडण्यात आलाय आणि हे सगळं अतुल चोरडिया यांच्या मार्फत करण्यात आलंय असा इथल्या स्थानिकांचा आरोप आहे. तुम्ही म्हणाल जर झाडं लावली तर आक्षेप असण्याचं कारण काय? इथंच सगळी गोम आहे. तर या ठिकाणी पुणे महापालिकेचा हॉकर झोन आहे. म्हणजे महापालिकेकडून इथं खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी हातगाडे लावण्यास हातगाडे चालकांना परवानगी आहे. हॉकर झोन असा या ठिकाणी उल्लेख आहे. इथं वर्षानुवर्ष गाडा चालवणारे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे लायसन आहे. मात्र कोरेगाव पार्कच्या या लेन नंबर 3 मध्ये पुण्याचे हुजहू राहतात. पुणावाला सर्कल असं याला नाव आहे आणि इथे राहणाऱ्यांची नावं जर तुम्हाला सांगायची झाली तर त्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचे पुणावाला आहेत, बजाज आहेत, धारीवाला आहेत आणि अतुल चोरडिया देखील आहेत. तर अतुल चोरडिया यांच्या मुलीचं लग्न होतं काही दिवसांपूर्वी आणि त्यासाठी अनेक मोठे राजकारणी, मंत्र्यांचे प्रमुख हे या ठिकाणी येणार होते आणि इतक्या अशा उच्चभ्रू भागामध्ये हे हातगाडीवाले आणि त्यांचा व्यवसाय काही सूट होत नाही आहे असं महापालिकेच्या यंत्रणेला वाटलं आणि यंत्रणेने इतकंच केलं की या सगळ्या कारवाईकडे डोळेझाक केली आणि चोरडिया यांच्याकडून इथे पोकलेन आला. या पोकलेंनी सरकारी जागेतला कठडा तोडण्यात आला. इथे एक मुतारी होती, स्वच्छतागृह होतं, ते देखील तोडण्यात आलं आणि इथं पुन्हा हे हातगाडे येऊ नयेत यासाठी हे गार्डन केल्याचं दाखवण्यात आलं. हे सगळं रात्रीमध्ये घडलं. आपल्यासोबत इथले हे हातगाडी चालवणारे हे व्यावसायिक आहेत. तुम्ही किती वर्षांपासून इथं तुमचे हे हातगाडे चालवता? 32 साल हो गए. 32 वर्ष. 96. 32 वर्ष. काय विकता तुम्ही इथे? इकडे वडापाव, पॅटीज, राईस प्लेट वगैरे, चहा वगैरे विकतो सर. इथं नक्की काय झालं? तुम्हाला काय सांगण्यात आलं? लग्नासाठी काढायला सांगितलं होतं. आम्ही 4-5 दिवस बंद करायला सांगितलं तर 4-5 दिवस बंद होतं. त्याच्यानंतर लावलं होतं तर त्यांनी बोललं तुम्हाला साईडला थांबा जरा आणि रातोरात त्यांनी हे केलं. आम्ही थांबवलं होतं ते खोदताना पण. ते बोललं आमच्याकडे परवानगी आहे पण प्रायव्हेट गाडी येऊन त्यांनी खोदून घेतलं. ते व्हिडिओ पण आहे आमच्याकडे, काढून ठेवलं. म्हणजे महापालिकेची गाडी नाही, हे प्रायव्हेट JCB वगैरे ते सागर चौडे यांची गाडी येऊन खोदून घेतले त्यांनी. ते माणसाला थांबवलं होतं. ते बोललं आम्हाला परवानगी आहे ते आणि त्यांनी खोदून घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी परत येऊन ते माती भीती टाकून झाड रेडीमेड आणून. कोणी लावली? ती महापालिकेने लावली? महापालिकेने नाही, ते सागर चौडे यांची गाडी येऊन त्यांची हे इथं सरकवलं होतं. मोकळी जागा करून त्यांनी हे केलं सर. किती गाड्या आहेत इथं तुमच्या? टपरी आणि 3 हातगाडी, 4 जणांची.
मग इथं ही झाडं सुद्धा त्यांनीच लावली. हाँ चल हाँ मतार भी निकाल दिया, मतार भी तो पास है, मतार भी निकाल दिया. तुम्ही मग याबद्दल महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी काय बोललात का? हा महापालिकाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं सर. ते बोलल्या करून देतील काय. काय म्हटले ते? सोमवार काढून देतो. काढून देतात म्हणले, मुतारी बी लावून देतात म्हणले, काढून बी देणार म्हणले. आज सोमवार टाइम दिले. टाइम दिला आम्हाला, 2 दिवसाचा टाइम दिला. बर, आता हे सगळं होत असताना तुमचा व्यवसाय तुम्हाला किती दिवस बंद ठेवावा लागला? तर आता 10 तारखेपर्यंत 20 दिवस झाले आम्हाला. लग्नाचं आमंत्रण तर नसेल काय तुम्हाला? नाही, आम्हाला काय नाही. आम्ही गरीब लोकांना काय आमंत्रण देणार ते. आमचं 4 जणांचं घर हे धंद्यावरच चालतंय सर. एक धंद्यावर आम्ही 4 जण काम करतोय. 4 जणांचं घर हे ह्याच्यावरच चालते. आता 20 दिवसापासून आता या प्रकरणामध्ये महापालिकेची म्हणून जी बाजू आहे ती देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचे जे अधिकारी आहेत, धुमाळ त्यांचं नाव आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे व्यावसायिक आहेत त्यांची आपण सोय करू. कुठे करू हे त्यांनी सांगितलेलं नाही. इथेच करू की आणखी कुठे करू. त्यानंतर पुढचा मुद्दा की ही जर सरकारी जागा आहे तर सरकारी जागेमध्ये कोण खाजगी व्यक्ती अशा प्रकारे मातीचा भराव टाकून झाडं लावू शकतो का? की कारण फक्त त्याच्या घराकडे जाताना कोपऱ्यावरती असलेले हे व्यावसायिक जे आहेत ते त्याच्या नजरेला तेवढेसे बरे वाटत नाही आहेत. बरोबर बरोबर सर, बरोबर. त्यांना ते गरिबांची तिथे अशा बघवत नाही. त्यांच्या घरी मोठे मोठे VIP येतात ना, तर त्यांना ते स्टॉल त्यांना बेकार वाटतात. त्यांना चांगलं सुशोभीकरण पाहिजे आतमध्ये जायला. त्यामुळे त्यांनी ते स्टॉल काढायचं हे केलं. त्यांनी स्वतः काढायचं धाडस केलेले स्टॉल. महानगरपालिकेचं काय नव्हतं यामध्ये. त्यांनीच सांगितलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी. पुण्यामध्ये त्यांचं थोडं जणांचं बोलायचं आहे की दारू वगैरे इकडे असतं, बॉटल वगैरे असतात. समोरच वाईन शॉप आहे सर. आम्ही दारू विकतोय का? समोर वाईन शॉप आहे. दारू पिणारे असतात, कुठं पण पित असतात. आपण काय करू शकतो सर? आम्ही काय दारू विकतोय का सर? कारण आता काय बी सांगतात, गेल्या 32 वर्षापासून त्यांना काही कारण नव्हतं. ते आता राहायला आले, इथं बंगले घेतले त्यांनी. 32 वर्ष झाला आम्ही व्यवसाय करतो. हां, तेव्हापासून त्यांना काय खटकलं नाही. आता एक बंगला नवीन घेतला, त्यांचं काम चालू झालं तर त्यांनी लगेच इथून सगळ्यांना पळवायचं हे केलं. त्यांचा भावाचा बंगला चालू आहे सागर चौडे. अतुल चोरडे यांचे भाऊ सागर चौडे, त्यांच्या बंगल्याचं काम इथे सागर चौड्यानेच हे करून टाकलं. त्यांनी हे केलं. हो, त्यांचंच कामगार येऊन केलं होतं इकडे. व्यवसाय की जे कामधंदे करतात ते सगळ्यांसाठी एक हबच आहे. म्हणजे जे गोरगरीब आहेत, रिक्षावाले झाले, जे छोटे छोटे काम करतात, इथं सगळ्यांना खाण्यासाठी इथंच यावं लागतं. कोरेगाव पार्क एवढा हायफाय एरिया आहे. इथं जेवणाचे रेट कॉस्टली आहेत. आपण 40 ते 50 रुपयात राईस प्लेट देतो, पोटभर जेवण देतो. आणि सगळे इथले गोरगरीब जे येतात ते लेबर काम करणारे, बंगल्यात काम करणारे, धुणे भांडी करणारे, चहा प्यायला येतात आपल्याकडे, नाश्ता करायला येतात. आता त्यांची पण लई झाली. ते सारखं विचारतात कधी चालू करणार, कधी चालू करणार. मुताईचं बी म्हणलं तर लेन 7 ला एक मुतारी ती बंद पडली. इथं होती दुसरी मुतारी नाही आहे या सगळ्या कुठंच नाही. कोरेगाव पार्क मध्ये इतका मोठा एरिया, उच्चभ्रू भाग आहे. मुतारी फक्त आता मग लेन 7 ती बी बंद केली. इथं एक होती. इथे एक होती. तर हे गाडे आणि पुढे एक स्वच्छतागृह होतं, ते देखील यांच्या नजरेला बरं वाटत नाही. मुतारीचा फोटो आहे. मुतारी होती, सरकारी मुतारी होती. डायबिटीस पेशंट आहे, काही पेशंट असतात, त्यांना मुतायला आलं तर कुठं मुतणार ते? मला सांगा. आता मी डायबिटीस पेशंट आहे, आता मला आले तर मी कुठं मुतणार? मुतारी आहे तर आम्हाला बरं आहे ना. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी तुम्ही जेव्हा बोललात तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं की दुसरीकडे तुमची सोय करून देतो. पण आता तुम्ही म्हणताय की किती दिवस झालं नाहीये तुमचा 20 व्यवसाय? दिवस झालं सर. 20 दिवस नाहीये. मग 20 दिवसामध्ये त्यांनी केली का सोय? कुठं नाही केले सर. हे इकडे फुटपाथ वरती ठेवायचं. यहाँ पे लगा, बोलो वहाँ पे लगा है. उधर रोड के ऊपर कुछ धंधा नहीं होता, वहाँ पे नहीं होता ना. वहाँ पे रोड के ऊपर लगा हुआ है. सगळ्यांकडे लायसन आहे ना. लायसन्स आहे. हे महापालिकेचे परवाना असलेले ए ग्रेडचे परवानाधारक असे फेरीवाले आहेत आणि वर्षानु केले सर. पूर्ण टॅक्स वगैरे पूर्ण भरून क्लिअर केले आतापर्यंत. ए ग्रेडचं लायसन्स आहे. आणि हे फुटपाथवर ठेवायला सांगते. ते बंगल्यावाले बोलतात आमच्या फुटपाथवर ते ठेवू नका, आणि इकडे आहे तुम्ही इकडेच लावून घ्या, आम्हाला काय ऑब्जेक्शन नाही. समोरचे बंगल्यावाले पण ते बोलतात. आणि त्यांनी महानगरपालिकावाले बोलतात इकडे ठेवून व्यवसाय चालू करा. इकडे ठेवलं एकच आहे आणि इकडे होतं ते पण एकच आहे ना सर. परवानगी तुम्हीच दिलं आणि 32 वर्ष झालं, आणि ते आता बंगल्यात 10 वर्ष झालं असेल त्यांनी घेतलं. त्यांना जास्त महत्त्व देतं, आम्हाला काय नाही. इथे ही जी काही झाडं उगवलेली आहेत तर रात्रीमध्ये हे काम झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन त्यांनी ते सगळं, म्हणजे तुम्ही बघितलं तर तुम्हाला तिथं झाडं त्या ठिकाणी पाहायला चमत्कार झालेला दिसला. असं चमत्कार, असं अचानक मोठी झाडं, त्याला फुलं, रेडीमेड फुलं होती.
आणि बाजूला हे लॉन्च दिसलं असं. आम्ही सकाळी हँग झालो, म्हणलं काय झालंय. तर इथं तुमचा गाडा होता इथे हा? इकडे 3 गाड्या होत्या आणि एक मुतारी होती सर इकडे. या अशा ओळीने तुमचे गाडे होते. हा, इकडे एक गाडी होती, इकडे एक आणि इथं इकडे जिथं झाडं आहेत झाडं होते आमच्या इकडे गाडी होते सर. अच्छा. गाडी होताना पण आम्ही कट्टा होता. सकाळी आल्यानंतर तुम्हाला झाडच दिसली या ठिकाणी. झाडच दिसले, त्यांनी रेडीमेड झाडं आणून झाडे ठेवलं सर. झाडही अशी लावली की कुणी इथून हटवण्यात हा, एका हिंमत हे करणार नाही. कारण आम्ही इतकी मोठी झाडं आहेत ती जर ती हटवली तर कारवाई होईल. जेव्हा गाडी असताना फोटो सर इकडे. तर ही जेव्हा गाडी होती ही गाडी ह्यांच्याकडे फोटो आहेत सगळे. एक राज कपूर आणि नर्गिस या दोघांचा खूप गाजलेला सिनेमा आहे श्री 420. भोळा बाबडा राज कपूर मुंबईमध्ये दाखल होतो आणि राहण्यासाठी त्याला फुटपाथची निवड करावी लागते आणि या फुटपाथच्या पुढच्या बाजूला शेठ धर्मानंद सोनावत नावाच्या एका बड्या शेठचा बंगला असतो आणि फुटपाथवरती राहणारे लोक या शेठला खूपत असतात, नकोशे झालेले असतात. त्याच्या एकूण आयुष्याच्या राहणीमानाशी ते त्याला सुसंगत वाटत नसतात आणि ते तिथून हटावेत यासाठी हा शेठ प्रयत्नशील असतो. अशी या सिनेमाची स्टोरी लाईन आहे. पुढं बरंच काही आहे त्या सिनेमात, पण त्या सिनेमातला हा प्रसंग मला आठवला. खूप जुना सिनेमा आहे, ब्लॅक अँड व्हाईटमधला. श्री 420 या सिनेमातली गाणी आज देखील अनेकांच्या तोंडावरती असतात. मात्र ती जी परिस्थिती होती ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाच्या काळातली, ती आज देखील बदलली आहे का? इथे राहणारे जे उच्चभ्रू आहेत त्यांना त्यांच्या घराकडे जाताना कोपऱ्यावरचे हे हातगाडीवाले नजरेला खुपतायत, म्हणून त्यांना हटवण्यात आलं आहे आणि साथ लाभली आहे ती पुणे महापालिकेची. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.